माझ्याकडे ही भाजी मी आठवड्यातून तरी एक वेळेस बनवते. तर सर्वांची अशी आवडती आलू वांग्याची भाजी ही आठवड्यामध्ये एकदा तरी माझ्याकडे बनवली जाते. तर ही अशी साधी सोपी अशी रेसिपी आहे. म्हणजे मसाला वाटण न करता किंवा कोणताही मसाला न टाकता जी रोजच्या जेवणामध्ये आपण साधी भाजी बनवतो, तर तशीच आज मी आलू वांग्याची म्हणजेच बटाटा वांगीची भाजी बनवणार आहे. तर एकदम झटपट होणारी अशी ही भाजी आहे. त्यासाठी मी छान जांभळ्या रंगाची काटेरी वांगी, त्यानंतर टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सर्व छान धुवून घेतले. त्यासाठी मी जांभळ्या रंगाची लहान लहान वांगी घेतली आहे आणि भाजीसाठी लसूण आणि आलं हे खलबत्त्यात ठेचून घेतलं आहे. जास्त काहीच लागणार नाही आहे भाजीला. आणि ही जी वांगी आहे ती मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतली आहे. याची देठ काढून घेतली आहे मी. तर मसाल्याची भाजी वगैरे रश्श्याची बनवायची असली तर मी हे देठसुद्धा ठेवते. तर आज साधी भाजी आहे त्यामुळे हे देठ मी काढून घेतले. त्यानंतर बटाट्याच्या सुद्धा मोठ्या मोठ्या फोडी मी करून घेतल्या. तर अशा प्रकारे ही भाजी आपण कापून घ्यायची आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही मी चॉपरलाच बारीक करून घेतली. याची पेस्ट आपण बनवून घेतली. त्यानंतर ह्यासाठी लागणार आहे टोमॅटो. 1 किंवा 2 टोमॅटो तुम्ही घालू शकता. तर थोडा टोमॅटो मी भाजीमध्ये पहिले घातला आणि थोडा नंतर. तर छान 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यात जिरे, मोहरी, हिंग, ठेचलेला आलं, लसूण थोडा टाकला पहिले, थोडा मी नंतर टाकणार आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली. त्यानंतर थोडासा जो लसूण होता तो घातला. त्यानंतर टोमॅटो घातले. त्यानंतर हळद, धनी पावडर, त्यानंतर तिखट हे सर्व छान मिक्स करून घेतले. आणि एकीकडे मी गरम पाणी ठेवले होते तापायला, तर ते पाणीसुद्धा थोडेसे घालायचे आहे. थोडेसे पाणी घालून मसाल्याला छान तेल आल्यावरती म्हणजे तेल सुटल्यावरती त्यात धुतलेली वांगी आणि बटाटे परतून घ्यायची आहे. त्यानंतर मीठ घातलं आहे आणि थोडंसं गरम पाणी घालून ह्याला सर्वात पहिले थोडंसं तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. म्हणजे तेल आणि थोडं पाण्यामध्ये, एकदम पाणी आपल्याला आत्ता घालायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे बघा तेलामध्ये छान भाजी शिजून आली आहे आणि त्यानंतर घालायचे आहे त्यामध्ये पाणी. तर त्यानंतर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पाणी घालू शकता, तुम्हाला किती पातळ भाजी पाहिजे. तर बघा अशा प्रकारे मी थोडे पाणी घालून भाजी करून घेतली आणि बघा किती छान अशी भाजी तयार झालेली आहे. साधी आणि सोपी रोजच्या जेवणातली भाजी. तर खूपच चविष्ट लागते ही आलू वांग्याची भाजी. तर तुम्ही पण अशी आलू वांग्याची भाजी बनवता का ते मला नक्की सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.